जाताना एक विक्री दिसते. काय वाटतंय आज मुख्यमंत्री भेटायला आलेल्या काय भावना? महायुतीचं रणशिंग जे फुंकलं गेलं ते कोल्हापूरच्या मातीमधनं फुंकलं गेलं. महायुतीची पहिली सभा जी झाली ती कोल्हापूरला झाली आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला गवसणी घालण्याचा जो निर्णय सर्व या ठिकाणी नेते मंडळींनी घेतला त्याला यशापर्यंत आणि शिखरापर्यंत नेण्याचं काम महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेनं केलं. आणि आज हा आनंदाचा क्षण आहे. महायुतीला न भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचं यश महाराष्ट्राच्या आम जनतेनं त्या ठिकाणी देऊ केलंय. आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर आणि त्यांनी केलेल्या 2.5 वर्षाच्या विकासावर शिक्कामोर्तब ह्या सर्व आम जनतेनं त्या ठिकाणी केले. मुख्यमंत्री साहेबांची आता थोड्याच वेळात भेट होईल. साहेबांची भेट होण्यासाठी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातले 10 आमदार त्या ठिकाणी आलेले आहेत. 100% स्ट्राईक रेट कोल्हापूर जिल्ह्यानं दिलेला आहे आणि 10च्या 10 आमदार सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला आज या ठिकाणी आलेले आहेत. सर्व जिल्ह्यातले 10च्या 10 आमदार हे महायुतीचे असल्यामुळे साहेबांनी दिलेली ताकद, महायुतीची असणारी सर्व कामं, त्यांचे ऋण व्यक्त करणं आणि आभार व्यक्त करणं याच्यासाठी म्हणून सर्व आमदार साहेबांच्या भेटीसाठी आले. सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. काय वाटतंय मुख्यमंत्रीपद, किती मंत्रीपद, काय इच्छा काय आहे? नाही, शिवसैनिक म्हणून सर्व तमाम शिवसैनिकांची आणि महाराष्ट्रातल्या आम जनतेची इच्छा हीच आहे की परत एकदा मुख्यमंत्रीपदी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी असावेत आणि एक लोकप्रिय चेहरा, सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांचा चेहरा, बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा आणि तळागाळापर्यंत काम करणारा, रात्रंदिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारा लोकाभिमुख मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं आज हे विजयाचं द्योतक जे आपल्याला दिसतंय त्यामध्ये रात्रंदिवस मुख्यमंत्र्यांनी केलेले कष्ट हे त्याचं खऱ्या अर्थानं त्याची पायाभरणी करणारे आहेत. निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांना परत या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब आणि अमितजी शाह साहेब असतील किंवा सर्व या ठिकाणी तिन्ही नेते एकत्र मिळून याच्यामध्ये पॉझिटिव्हली निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी पोहोचवणार आहात का? नाही, ही मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आमचीच नव्हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मागणी आहे आणि ती मागणी मुख्यमंत्र्यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं आज त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं या ठिकाणी केला आहे. कारण ही निवडणूक लढत असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढली आणि इतका मोठा मॅन्डेट खऱ्या अर्थानं मिळाला. त्यामध्ये सर्व सहकारी पक्ष, महायुतीचे सर्वात मोठा जो पक्ष आहे तो या ठिकाणी भाजपा असेल, आमची शिवसेना असेल किंवा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या तिघांच्या एकत्रित सांघिक प्रयत्नातनं खऱ्या अर्थाने इतकं घवघवीत यश आले. प्रत्येक कार्यकर्त्याचं याच्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावांना दिलेली ही खऱ्या अर्थानं आजच्या दिवशीची भेट आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार.